हाय मंडळी, वेलकम बॅक टू आवर न्यू ब्लॉग। तर आजचा ब्लॉग काहीतरी वेगळा आहे। सकाळी सकाळी गच्चीवर आली होती, थोडे जास्तीचे कपडे होते, म्हटलं चला वरतीच टाकून देऊया। आणि त्याच्यासाठी वरती आली तर म्हटलं चला ब्लॉगची पण सुरुवात करून घेऊया। सो मागच्या ब्लॉगला खूप छान रिस्पॉन्स दिला मंडळी, तुम्ही थँक्यू सो मच त्याबद्दल। तर आजच्या पण ब्लॉगला चांगला रिस्पॉन्स द्या। आणि हो, आज मी छान अशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। म्हणजेच दिवाळीमध्ये करंजी बनवायची राहिली होती। ॲक्च्युली यांना बरं नव्हतं आणि मग मी सगळं साहित्य म्हटलं जाऊ दे, तसंच राहू दिलं होतं, म्हटलं नंतर करूया। तर आज त्याचा मुहूर्त निघालेला आहे। आज सुट्टी यांना, म्हटलं हे पण मदतीला राहतील, अवनीश पण राहील, कारण की एकटीने पॉसिबल होत नाही आणि पिऊ तर त्याच्यात काहीच करू देत नाही। तर मग म्हटलं आज करून घेऊया। आणि हो, जमलंच तर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मात्र। तर अशाच पद्धतीने अजून आपले नवीन नवीन छान छान ब्लॉग्स येत राहतील मंडळी। आणि अजून तुम्हाला काही आयडिया असतील तुमच्याकडे कोणत्या विषयावर ब्लॉग वगैरे घ्यायचे तर मला कमेंटमध्ये नक्की सांगत चला। सो भेटूया आपण रेसिपीसहित। पुढे दाखवते मी तुम्हाला कशा पद्धतीने मी करंज्या बनवते। ओके, हाय एव्हरीवन, कसे आहेत तुम्ही सर्वजण? आय होप तुम्ही पण मस्त आणि मजेत असाल। तर तुम्ही बघितलं आज आपला बेत आहे करंजीचा। मी करंजी ॲक्च्युली तुम्हाला सांगितलंच आधी की करंजी मी दिवाळीतच बनवणार होती। सगळं काही साहित्य आणलेलं होतं, बट हे आजारी असल्यामुळे माझं काही बनवणं पॉसिबल झालं नव्हतं आणि एकट्याने ते होणं शक्यच नव्हतं। त्यामुळे मी राहू दिलं। आणि घरात कोणाला आजारी वगैरे असलं तर मग आपल्याला मन पण नाही होत ते बनवायला आणि करायला पण आणि खायला पण। सो मग म्हटलं जाऊ दे नंतर करूया। आणि असं समजा आता माझी दिवाळी चालू झाली फराळाची। बाकी पदार्थांची बाकी बनवले होते, बाकी तर नाही बनवले होते। मग आधी ते खोबरं वगैरे किसून घेतलं आणि हाफ KG मैदा घेतलेला होता आणि हाफ KGच खोबरं होतं, पण त्याच्यात अजून 1-2 वाटी मी ॲड केली होती कारण की मला कमी वाटत होतं त्याच्यामुळे। आणि मग नंतर ते मिक्सरला बारीक आधी किसून घेतलं, त्याच्यानंतर मिक्सरला बारीक करून घेतलं साखर आणि खोबरं। पिठी साखर जर त्याच्यात आपण ॲड केली तर ते इतकं पाहिजे तसं गोड होत नाही किंवा आपल्याला प्रमाण त्याचं परफेक्ट असं कळत नाही। पण ते आपण जे घरची साखर वापरतो ना त्याच्यात आणि ती मिक्सरला बारीक करतो ना, ते प्रमाण खूप छान येतं। आणि हे माझा अंदाज आहे, प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकतं। कोणी बारीक साखर वापरत असेल, कोणी आपल्या घरातली साखर मिक्सरला बारीक करत असेल। मग एक छान असं मैदा सगळा तो मळून घेतला। आणि हे पण मला म्हणत होते आज सुट्टी तर मी पण तुझ्या हेल्पला आहे। आणि पिऊचं बघा, मी कणिक मळत असो पोळींची किंवा काहीही असो, पिऊला तो गोडा लागतो म्हणजे लागतोच। मी तुम्हाला आधीच्या पण ब्लॉगमध्ये हे सांगितलेलं की पिऊला खूप जास्त आवडतं ते कच्चं पीठ आपण जे मळतो ना, ते भाकरीचं असो किंवा चपातींचं असो तर खूप छान तिला आवडतं। आणि मी इकडे खूप मोठे मोठे गोळे करून घेतले होते, माझ्या लक्षात नाही आलं। मग म्हटलं अरे आपला साचा छोटा आहे म्हणून त्याच्यामध्ये छोटे छोटेच करंज्या होतात। आणि तुम्हाला एक गोष्ट सांगते मी, म्हणजे एक विषय असा की DMartमधून हे आणलं होतं मोठा साचा आणि तो 50 रुपयाचा होता ॲक्च्युली। आणि त्याच्यात अजिबातच होत नव्हत्या। शेवटी कंटाळलो आम्ही, मला व्हिडिओ क्लिप घ्यायची आठवण नाही त्याची। शेवटी मी त्याला ठेवून दिला आणि आम्ही बाजारातून असाच एक वेळा घेऊन आलो होतो, तो फक्त 10 रुपयाचा होता। आपला जो डेली आठवडे बाजार असतो ना, तिथून आणलेला होता। आणि त्या आठवडे बाजारातला 10 रुपयाची वस्तू इतकी कामी आली तुम्हाला सांगू शकत नाही। म्हणजे खरंच आपण कधी ना एखाद्या गोष्टीला व्हॅल्यू देत नाही, पण ती वेळेला कामी येते म्हणून कोणाला कमी लेखायचं नाही। आणि काही लोकांचा तो असं हे असतं माइंडमध्ये, ज्याच्याकडे पैसा त्यालाच व्हॅल्यू देतात, जनरल आहे ते। तर
आणि गरिबाला कोणी किंमत देत नाही. तशाच पद्धतीने आज माझ्या या वस्तूंबद्दल झालं. माझा सांगायचा मुद्दा असा की लोकंसुद्धा तसेच करतात. वागणूक ज्याच्याकडे पैसा असताना त्याला स्वतःहून त्याच्याशी बोलायला जातात, म्हणायला जातात, हाय हॅलो करतात, हात मिळवतात. बट जर गरीब असला एखादी तर त्याच्याशी बोलायलासुद्धा तो माणूस 10 वेळा बोलायला तयार होईल, पण समोरचा व्यक्ती फक्त पैशाला व्हॅल्यू देतो म्हणून तो बोलायलासुद्धा तयार होत नाही एखाद्या गरीब व्यक्तीशी. का तर पैसा मॅटर करतो. तर म्हणून कधीही कोणाला कमी लेखू नका. गरिबाचीसुद्धा एक वेळेला त्याचीसुद्धा म्हणजे जो पण शून्य म्हणतो ना, शून्याचीसुद्धा किती गरज असते आणि शून्याशिवाय कोणतीच अंक आपला कंप्लीट होत नाही. तशी गंमत असते. एखाद्याला गरिबालासुद्धा तुम्ही तितकंच महत्त्व द्या, तितकीच व्हॅल्यू द्या, म्हणजे तोसुद्धा तुमच्या कधी कामी येईल हे कोणीही सांगू शकत नाही. आणि कधीही काय वेळ येते हे आपणही सांगू शकत नाही. तर बघा मंडळी, खूप छान अशा करंज्या तयार झालेल्या होत्या आणि खरंच हा साचा इतका छान आहे, म्हणजे इतके इझिली पण होत होते. आणि तो इतका मोठा साचा असून पण त्याच्यात मला असं वाटलं हा तो जो डीमार्टमधून आणला होता तो मोठा पण होता. आणि मग काय मी करत होती, पण मग ते मी लाटत पण होती आणि भरत पण होती. शेवटी मग त्यांनी बघितलं, ते म्हटले की मी आहे ना घरी, तुझ्या मदतीला करू लागतो मला पण असं, पण आता काही काम नाही. मग ते पण माझ्या हेल्पला आले. माझ्या अवनीशला पण खूप आवड आहे, त्याच्या पप्पांसारखं तो पण हेल्प करतोच बरं का. आणि हे काही लोकांना असं वाटतं की चला हे बायकांचे कामं असतात आणि आपण कशाला करू, पण त्या लोकांना हे कळत नाही की त्यामागे किती जास्त एफर्ट्स घ्यावे लागतात. बायकांना किती कामं असतात दुसऱ्या, आणि मुलगी लहान असल्यामुळे त्याच्यात तर माझी खूप धावपळ होते. आणि हे प्रत्येक माणसाने रिलेट करायला पाहिजे, हेल्प करायला पाहिजे. तुमच्या बायकांना विचारून बघा त्यांना किती त्रास होत असेल. लहान बाळ असले तर त्यांना तर जास्तच त्रास होतो, त्याच्यामुळे हेल्प करायलाच पाहिजे. आणि मग ते मला नंतर मदत करू लागले सांजोऱ्या भरायला. ते सारण भरू लागत होते तर इकडे कढईत तेल टाकून गॅसवर तापायला ठेवलं. तर ते इतकं तापलं होतं की पहिली जी आपण करंजी टाकली तेलामध्ये इतकी लाल झाली ती, पण म्हटलं असू द्या, तेल जास्त तापलं आहे. मग थोडा वेळ गॅस ऑफ केला आणि मग ते थोड्या वेळाने तळायला घेतल्या. आणि समोर सूर्यप्रकाश म्हणजे इतका डार्क होता, खिडकी ओपन असल्यामुळे, कारण की ते तेलाचा वास घरात नको यायला म्हणून मी खिडकी ओपन ठेवलेली होती, त्याच्यामुळे ते व्यवस्थित असं क्लिअर दिसत नव्हतं. मग नंतरच्या व्हिडिओमध्ये ते क्लिअर दिसायला लागलं, कारण की थोडा उन्हाचा प्रकाश कमी व्हायला लागला त्यावेळेस. आणि हो, तर त्यांचं मदतीचं असं कधीच नसतं की तूच कर, तुला काय काम असतं, किंवा तू घरीच असते मग तू काय करते वगैरे, असं कधीच नेहमी सांगितलं आणि मला हेल्प करणार नाही असं कधी होणारच नाही. त्यांचं ऑफिस टायमिंगला तर ते मला वेळ नाही राहत, कारण की ते बाहेर राहतात आणि घरी आल्यावर त्यांचं 1-2 कामं असतात फ्रीलान्सिंगचे, तर ते करतात. आणि त्याच्यानंतर जर त्यांना वेळ मिळाला तर ते मला 101% ते मला हेल्प करतात. आणि त्यांचंच तसंच बघून माझा अवनीश पण खूप हेल्पफुल आहे. तुम्ही ऑलरेडी व्हिडिओमध्ये बघितलेले. तो मला कपडे वाळत घालायला, झाडू मारायला, कधी कपड्यांच्या घड्या घालायला इतके छान, म्हणजे एखादी मुलगी काय करेल इतकं छान तो हेल्प मला करतो. आणि खरंच आपल्या मुलांना असो किंवा घरात मुलगी असो, कोणीही असो, पण त्यांना तुम्ही सांगत चला, छोटे मोठे कामं नक्कीच करतील. आणि सांगितल्याने, प्रेमाने सांगितलं, मुलं पण नक्की ऐकतात आणि त्यांना पण सवय होते. कधी आपण एकटे राहतो, कधी बाहेर जातो, मुलं एकटे राहिले घरी तर छोटे मोठे कामं ते करू शकतात. आणि असं छान इतकी टेस्टी बनली होती. आणि सगळ्यात पहिला नैवेद्य आमची पिवताईचा, तिला तसं झालं होतं. तिचं आधी तर ते मी खोबऱ्याचं जे किस करून ठेवलं होतं ते तर तिला आधीपासून वाटीतच घेऊन खात होती किती वेळ. नंतर तो गोळा खेळली, तिचं पोलपाटवर लाटत बसली आणि मग नंतर तिला दिसली करंजी झाली तळून. तिला असं झालं कधी मी घेईल आणि कधी मी खाईल असं झालं होतं. आणि सगळ्यात पहिला नैवेद्य तिनेच घेतला आणि ती एकदम छान असे मस्त छोट्या छोट्या हातांनी छान सांगायला लागली. आणि मग नंतर आमच्या अवनीत दादाचा नंबर. सो अशा पद्धती सगळ्यांनी टेस्ट केल्या, खूप छान झाल्या होत्या. आणि म्हटलं चला दिवाळीचं म्हणजे एक काम तरी आपलं मार्गी लागलं, जे राहिलेलं होतं पेंडिंग पडलेलं काम. आणि खरंच म्हणजे आणि कसं असतं, आता शाळा चालू झालेली आहे तर मुलांना पण दुपारी म्हणजे शाळेतून आल्यावर म्हणा किंवा एखादी टिफिनला पण आपण भाजीपोळीचा टिफिन तर देतोच, पण त्याच्यासोबत एखादी द्यायला काहीच हरकत नसतं. आणि काहीतरी आगळं वेगळं पण मिळतं. आणि आमच्या घरी सवय जेवणानंतर गोड खायची, त्यांना खूप जास्त आवडतं ते पण जेवणानंतर. मग छान अशा टम्म फुगलेल्या बघू शकता तुम्ही, किती सुंदर अशा करंज्या तयार झालेल्या आहे. आणि इतका छान त्याला शेप पण आलेला आहे. मस्त अशा करंज्या तयार झाल्या. मग थोडं ते आजूबाजूचं आपलं जे साच्यातून बाहेर निघालेलं ते पीठ असतं ना पोळीचं,
तेल कडक झालेलं होतं. मग म्हटलं आता त्याला काय करायचं. मग मी त्याच्यात थोड्या ओवा टाकल्या, अजून थोडं मीठ घातलं आणि मग त्याचे शंकरपाळे करून घेतले. आणि हे शंकरपाळे तुम्ही असेही खाऊ शकतात किंवा तुम्ही चहामध्ये सुद्धा खाऊ शकतात खारीसारखे. इतके टेस्टी लागतात ते. आणि मग पण काय झालं होतं, मी बसून खूप वेळ बसून ते करंज्या भरत होती, लाटत होती. त्याच्यामुळे माझे पाय इतके भरून आलेले होते. मग मी शेवटी इतकं म्हणजे पटपट करायला घेतलं. मग मी काही जास्त बारीक पण नाही लाटलं आणि जसं होईल मला शॉर्टकटमध्ये मी करायचा प्रयत्न करत होते. कारण की तुम्हाला माहिती असेल की एकच काम नसतं. आणि मी सकाळी घेतलेलं होतं करायला, त्याच्यामुळे माझा स्वयंपाक पण बाकी राहिलेला होता, तो पण करायचा होता. घड्याळाचे काटे असे फास्ट फिरत होते आणि मी त्यांच्याकडे बघत होती. म्हटलं नाही आपल्याला करायचं आहे. आणि पटकन पण हे राहू दिलेलं होतं मी थोड्या वेळसाठी, पण म्हटलं जाऊ दे, किती वेळ ते पण पडू द्यायचं. आणि सगळं साहित्य खाली, मग तर एक टायमाला म्हणजे जो सगळा पसारा होऊन जातो. म्हटलं नको करून घेते. मग मी असं काही इतकं शेपमध्ये काही ठेवत नव्हती व्यवस्थित. एका हाताने एक काढून मी सरळ पाट घेतला आणि त्याच्या ताटातच उलटं करायला घेतलं आणि ते एकावर एक पडले. पण नाही, ते तळताना एकदम छान तळले गेले आणि असे मस्त छोटे छोटे समोसे तयार झालेले होते. फायनली झाल्या सगळ्या करंज्या करून, प्लस थोडं उरलं होतं म्हणून मग आम्ही त्याचे शंकरपाळे पण करून घेतले आणि खूप छान झाल्या टेस्टला. तुम्हाला टेस्ट तर मला देता नाही येणार, पण तुम्ही या पद्धतीने बनवून बघा करंज्या. खूप टेस्टी बनतात, खूप छान आल्या. आणि गोडाचं प्रमाण पण खूप छान आलं. एकदम दोघं बाजू एकदम मेंटेन झाल्या मस्त अशा. सो तुम्ही पण नक्की करा. आणि व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी. चला बाय.